नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, RT ॲडमिशन 2024-25 साठी जे आहेत तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी बरेच पालकांचा प्रश्न असा आहे की मग आता जे नवीन शासकीय बदलानुसार RT मध्ये काही बदल झालेले आहेत, जसं की 1 किलोमीटरच्या आत जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असेल तर त्या शाळांमध्ये RT अंतर्गत प्रवेश दिले जाणार नाही। तर मग ते शाळा आपल्याला कसे कळणार आहे की ती RT अंतर्गत आहे किंवा नाही, याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। त्यासोबतच किती शाळा पात्र असणार आहे RT अंतर्गत प्रवेशासाठी याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून स्वतःच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला RT ॲडमिशन 2024-25 ची सविस्तर माहिती वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी RT संदर्भातलं अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पुढारी वृत्तसेवा या वृत्तपत्रामध्ये आजची जी आलेली अपडेट आहे यामध्ये दिलेली आहे। बघा, 90,000 शाळांमध्ये RT संदर्भात मॅपिंग, म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 90,000 शाळा ज्या आहेत तर त्या RT अंतर्गत असणार आहे। आणि मॅपिंग सुरू म्हणजेच काय, त्यांना शाळेला सध्या रजिस्ट्रेशनसाठी मुदत दिलेली आहे, रजिस्ट्रेशन करवायचे आहेत। त्यामध्ये शाळेची माहिती वगैरे असेल, विद्यार्थी संख्या वगैरे किती आहेत, तर मागच्या 3 वर्षाचे पहिले जे विद्यार्थी असेल त्या शाळेमध्ये त्याच्या सरासरीनुसार त्या शाळेची जी RT क्षमता आहे, त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी प्रवेशासाठी घेण्याची क्षमता त्या शाळांना दिली जाणार आहे। ते जे मॅपिंगचं काम वगैरे आहेत, शाळेचे लोकेशन वगैरे जे आहेत तर ते सेट करायचं आहे, ते या ठिकाणी रजिस्ट्रेशनमध्ये फिल करायचे आहेत, जेणेकरून या ठिकाणी जे आहे तर कोणती शाळा कुठे आहे त्या संदर्भात 1 किलोमीटरच्या आत शासकीय शाळा किंवा विनाअनुदानित शाळा, अनुदानित शाळा आहे की नाही याचा अंदाज या ठिकाणी शासनाला घेता यावा, यासाठी काही प्रोसेस या ठिकाणी शाळांना करण्यासाठी दिलेली आहे। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की शाळा रजिस्ट्रेशन कसे करायचे आहेत, ते फक्त शाळांसाठी आहे। बरेच पालकांना या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे की ते रजिस्ट्रेशन जे आहे तर ते पालकांना सुद्धा आहे का किंवा स्टुडंटचं सुद्धा आहे का, तर ते तसं नाही आहे। ते जे मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये ते व्हिडिओ शाळेसाठी आहे। शाळांनी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, शाळा लॉगिन वगैरे करून ती स्टेप बाय त्या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका। शाळा रजिस्ट्रेशन फक्त शाळांसाठीच आहे, पालकांसाठी नाही आहे। आणि आज आपण बघणार आहोत की कधीपासून ऑनलाईन अर्ज चालू होणार आहे, ते सुद्धा पुढे मी सविस्तर सांगणारच आहे। त्यापूर्वी ते या ठिकाणी बघा, अपडेट काय आहे की शालेय शिक्षण विभागाने RT नव्या बदलानुसार शाळेचे मॅपिंग केले असून या शाळातील जागांची नोंदणी केली जाणार आहे आणि त्या जिल्ह्यातील जागा निश्चित केल्या असून या जागांची नोंदणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे। म्हणजे या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशनचे जे काम आहे, जे रजिस्ट्रेशन नोंदणी जे आहेत तर त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आतापर्यंत राज्यातील असलेल्या सर्व मंडळाच्या शासकीय अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांपैकी 90,000 शाळांत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात मॅपिंग केले आहे। म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 90,000 शाळांपेक्षा जास्त जे आहे तर ते मॅपिंगचं काम जे आहे तर ते झालेलं आहे। या शाळा नोंदणीसाठी 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे ही जे नोंदणी करण्यासाठी जी मुदत आहे तर ती सर्व शाळांना 18 मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर जे आहेत तर 18 मार्च नंतर लगेचच ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची प्रोसेस जे आहेत तर ते सुद्धा सुरू करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी म्हटले गेलेले आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेतील 25% आरक्षित जागावर प्रवेश दिला जातो। यामध्ये प्रवेश देताना खाजगी इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक असते। यंदा शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यात RT बदल करण्यात आला आहे। त्यानुसार आता 1 किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळेच्या परिसरातील विनाअनुदानित शाळेत RT अंतर्गत प्रवेश दिले जाणार नाही। म्हणजे ज्या ठिकाणी जर 1 किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा असेल तर त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये RT अंतर्गत प्रवेश दिले जाणार नाही, असा बदल यावर्षी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर तिथे अशी परिस्थिती नाही, अशा ठिकाणी असलेल्या शाळेत या कायद्याअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे। म्हणजे ज्या ठिकाणी एखादी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रवेशामध्ये शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेलच तर तिथे नक्कीच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। आणि दरवर्षी 9,000 शाळातील सुमारे 1 लाखापेक्षा जास्त जागांवर विद्यार्थी RT अंतर्गत ऑनलाईन प्रवेश पद्धती घेतात। या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम राज्य शासनाकडून संबंधित शाळांना दिली जाते। यंदा प्रवेश घेत असलेल्या बालकांच्या घरापासून तेवढ्या अंतरावर शासकीय शाळा नाही किंवा शाळेतील त्या तुकडीत प्रवेश फुल असतील, अशा वेळी RTच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय असणार आहे। म्हणजे या ठिकाणी अजून एक म्हटलेलं आहे की जर त्यावेळ्या एरियामध्ये अनुदानित किंवा शासकीय शाळा नसेल किंवा त्यावेळेस एखाद्या वेळेस ॲडमिशन वगैरे फुल झाले असेल, जी तुकडी वगैरे आहेत तर ते पूर्ण झाले असेल, प्रवेश संख्या तिथं फुल झाली असेल त्या शाळेमध्ये, शासकीय किंवा अनुदानित शाळेमध्ये, तर नक्की त्या ठिकाणी RT अंतर्गत प्रवेश देण्यात
ए. या शाळा कोणत्या आहेत आणि कोणत्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील या संदर्भातील नोंदणी सध्या सुरू असून शाळा नोंदणीसाठी 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी नोंदणी करण्याच्या सूचना पालकांना देण्यात येणार आहे. म्हणजे सध्या जे आहे ते शाळेची नोंदणी वगैरे चालू आहे, मॅपिंग वगैरे चालू आहे. हे सगळं काम झाल्यानंतर जे आहे तुम्हाला कळवण्यात येईल की कोणती शाळा या ठिकाणी पात्र आहे किंवा कोणती नाही आणि कोणत्या शाळेमध्ये तुम्ही RT अंतर्गत प्रवेश घेऊ शकता. हे सगळं जे आहे तर 18 मार्चपर्यंत प्रक्रिया चालू असणार आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी मग शाळाची लिस्ट वगैरे देण्यात येईल किंवा मग आपल्याला फॉर्म फिलअप करतानाच त्या ठिकाणी जे RT पात्र शाळा आहेत त्यांचीच नावं त्या ठिकाणी दिली जाईल. अशी काहीतरी जे आहे या ठिकाणी करण्यात येईल आणि तशा पद्धतीने तुम्हाला ते देण्यात येईल. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता बघा किती शाळांमध्ये या ठिकाणी हे राबवण्यात येणार आहे ते सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे की जिल्हा न्याय शाळेचे मॅपिंग जे आहेत तर कोणत्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवता येणार आहे या संदर्भातील जिल्हा न्याय शाळेचे मॅपिंग केले आहे. अशा 90,000 शाळा पात्र करण्यात आल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 90,000 शाळा ज्या आहेत तर ते RT अंतर्गत पात्र आहेत असं या ठिकाणी शिक्षण विभागाने म्हटलेलं आहे. आणि या शाळांमध्ये किती जागा आहेत याची नोंदणी सुरू झाली आहे. RT प्रक्रियेत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण विभागाने शासनाकडून मार्गदर्शक मागवले आहे असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे प्रोसेस वगैरे आहे RT संदर्भातली तर ती सुरू झालेली आहे लवकरच. म्हणजे 18 मार्चपर्यंत या ठिकाणी शाळेचे जे काम आहे नोंदणी वगैरे मॅपिंग वगैरे सगळे काम आटपून जाणार आहे. त्यानंतर लगेच जे आहे ऑनलाईन फॉर्म करण्याची म्हणजे पालकांना या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सो आय होप की सर्व डाऊट सर्व कन्फ्युजन आपले आता दूर झाले असतील. अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.